हॅलो स्टुडंट्स, आज मी तुम्हाला केमिस्ट्री या सब्जेक्टची माहिती देणार आहे। सध्या तुम्हाला माहित आहे 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि 10वीतील विद्यार्थी 11वीला गेलेले आहेत आणि 11वी मध्ये जर काही विद्यार्थ्यांनी सायन्स ही फॅकल्टी चॉईस केली असेल तर सायन्स या फॅकल्टी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी त्याचबरोबर मॅथमॅटिक्स अशा सब्जेक्टचा त्यांना स्टडी करावा लागणार आहे। तर या 4 सब्जेक्ट पैकी मी तुम्हाला केमिस्ट्री या सब्जेक्टची माहिती देणार आहे। तर केमिस्ट्री या सब्जेक्टचा स्टडी करत असताना तुम्हाला सुरुवातीला केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे। वी शुड नो द व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री। लेट अस सी हियर, फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस द व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री। तर केमिस्ट्री या सब्जेक्ट मध्ये सुरुवातीला तुम्ही मॅटर म्हणजे काय याचा स्टडी करणार आहे। व्हॉट इज मीन बाय मॅटर। वी नो ऑन द अर्थ और सराउंडिंग द अर्थ एनीथिंग ऑक्युपाइज द स्पेस और मास इज कॉल्ड मॅटर। म्हणजे पृथ्वीच्या सराउंडिंग मध्ये किंवा पृथ्वीच्या वरती काही असे घटक आहेत की ते घटक स्पेस ऑक्युपाय करणार आहेत किंवा या ठिकाणी त्यांना डेफिनाइट मास असेल तर अशा घटकाला आपण काय म्हणणार आहे, मॅटर म्हणणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मॅटर। मॅटर हा काय असणार आहे, 3 स्टेट मध्ये असणार आहे। मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट। फर्स्ट इज सॉलिड स्टेट, सेकंड लिक्विड स्टेट, देन गॅसियस स्टेट और गॅस स्टेट। म्हणजे या ठिकाणी मॅटर हा 3 स्टेट मध्ये असणार आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस स्टेट। सॉलिड स्टेटचा आपण एक्झाम्पल घेणार आहे। तुम्हाला माहित आहे सॉलिड स्टेटचा एक्झाम्पल, वी नो द एक्झाम्पल ऑफ सॉलिड स्टेट ग्लुकोज। ग्लुकोज फॉर्म्युला काय आहे ग्लुकोजचा, C6H12O6। लिक्विड स्टेटचा एक्झाम्पल आपण घेणार आहे वॉटर। वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O। देन गॅस स्टेटचा एक्झाम्पल आहे मिथेन गॅस आणि मिथेन गॅसचा फॉर्म्युला घेणार आहे CH4 घेणार आहे। म्हणजे मॅटर हा 3 स्टेट मध्ये आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस आणि त्या प्रत्येकाचे आपण काय घेतलेले आहे, एक्झाम्पल घेतलेले आहे। मग या एक्झाम्पलचा आपणाला केमिस्ट्रीचा स्टडी करायचा आहे। हे जे एक्झाम्पल दिलेले आहे तर या एक्झाम्पलचा केमिस्ट्रीचा स्टडी करायचा आहे। म्हणजे काय करायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलेले आहे तर या प्रत्येक एक्झाम्पलचं कंपोजिशन काय आहे, यांचं प्रॉपर्टीज काय आहे त्यांच्या, त्याचबरोबर स्ट्रक्चर काय आहे, त्याचबरोबर यांच्या केमिकल रिएक्शन काय आहे, तर याचा स्टडी म्हणजेच इन शॉर्ट केमिस्ट्रीचा स्टडी करायचा आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलेले आहेत तर या एक्झाम्पल पैकी आपण समजा वॉटर घेणार आहे तर या वॉटरचा केमिस्ट्रीचा स्टडी करणार आहे। म्हणजे वॉटर हा जो मॅटर आहे याचा आपल्याला केमिस्ट्रीचा स्टडी करायचा आहे। म्हणजेच आपण वॉटरच्या प्रॉपर्टी काय आहेत, वॉटरचं कंपोजिशन काय आहे, वॉटरचं स्ट्रक्चर काय आहे किंवा वॉटर हा सबस्टन्स कसा तयार होणार आहे याचा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे। मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वॉटर हा जो मॅटर आहे याचा आपण स्टडी करणार आहे ऑन द बेसिस ऑफ केमिस्ट्री। मग केमिस्ट्री मध्ये आपण वॉटर या मॅटरचा स्टडी करणार आहे। मॅटर आपण कोणता घेणार आहे, वॉटर। ठीक आहे, मग वॉटर या मॅटरचा आपण केमिस्ट्रीच्या बेसिस वरती स्टडी करणार। म्हणजेच काय तर वॉटरचं कंपोजिशन काय आहे, कंपोजिशन ऑफ वॉटर, then properties of water, then structure of water, then reaction। म्हणजे जो मॅटर दिला जाणार आहे त्या मॅटरचं कंपोजिशन काय आहे, त्या मॅटरच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्या मॅटरचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचबरोबर रिएक्शन काय आहे याचा आपण स्टडी करणार आहे। मग सिम्पली वॉटरचं कंपोजिशन काय असणार आहे, वॉटरचं कंपोजिशन म्हणजे काय तर वॉटर हा सबस्टन्स कसा तयार झालेला असणार आहे तर वॉटर हा सबस्टन्स
2 हायड्रोजन त्याचबरोबर एका ऑक्सिजन पासून तयार झालेला आहे. म्हणजे वॉटरचं कंपोजिशन काय आहे? वॉटर इट इज अ सिम्पली कॉम्बिनेशन ऑफ 2 हायड्रोजन अँड 1 ऑक्सिजन टू फॉर्म H2O. वॉटर हे काय आहे? कॉम्बिनेशन आहे 2 हायड्रोजन आणि एका ऑक्सिजनचं. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन पासून काय तयार होणार आहे? H2O म्हणजेच काय तयार होणार आहे? वॉटर तयार होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वॉटरच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? मग वॉटरच्या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला वॉटरच्या प्रॉपर्टीज नोन आहेत. तुम्ही 10वी पर्यंत याचा स्टडी केलेला असेल. वॉटरच्या प्रॉपर्टी काय? तर वॉटर हा सबस्टन्स लिक्विड स्टेट मध्ये आहे. वॉटर एक्झिस्ट इन लिक्विड state. Second property, it is colorless compound, colorless, odorless, then tasteless. त्याचबरोबर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग पॉइंट किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या सर्व काय आहेत? वॉटरच्या प्रॉपर्टीज आहे. स्ट्रक्चरचा जर आपण स्टडी केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता H2O म्हणजे HOH हे वॉटरचं काय आहे? स्ट्रक्चर आहे. वॉटरच्या रिएक्शन आपण नंतर स्टडी करणार आहे. म्हणजे यामध्ये मला सांगायचं आहे की केमिस्ट्रीमध्ये आपल्याला मॅटरचा स्टडी करावा लागतो आणि मॅटरचा स्टडी म्हणजे मॅटरचं कंपोजिशन काय आहे, मॅटरच्या प्रॉपर्टीज काय आहेत, मॅटरचं स्ट्रक्चर कोणतं आहे किंवा या ठिकाणी रिएक्शन मॅटरचा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे ग्लुकोज. मग या ठिकाणी ग्लुकोजचं कंपोजिशन, प्रॉपर्टीज त्याचबरोबर स्ट्रक्चर याचा आपण स्टडी करणार आहे. तर पहा ग्लुकोज that means C6H12O6. ग्लुकोज हा जो मॅटर आहे तो सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे आणि सॉलिड स्टेट मधील ग्लुकोज या मॅटरचा आपण केमिस्ट्रीच्या बेसिस वरती स्टडी करणार आहे. मग पहिल्यांदा आपण ग्लुकोजचं काय बनणार आहे तर कंपोजिशन. ग्लुकोजचं कंपोजिशन काय आहे म्हणजे ग्लुकोज हा सबस्टन्स कसा तयार झालेला आहे तर ग्लुकोज हा सबस्टन्स कार्बन, हायड्रोजन त्याचबरोबर ऑक्सिजन पासून तयार झालेला आहे. आणि कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचं एक डेफिनाइट प्रोपोर्शन आहे. म्हणजेच कार्बन किती आहे 6 आहेत, हायड्रोजन किती आहे 12 आहेत आणि ऑक्सिजन किती आहे तर 6 आहे. म्हणजे हे सिंपल प्रोपोर्शन आहे. या ठिकाणी तुम्ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यापासून कार्बन 6 आहेत, हायड्रोजन 12 आहे आणि ऑक्सिजन 6 आहे. यांच्यापासून आपण काय तयार केलेला आहे ग्लुकोज हा सबस्टन्स तयार झालेला आहे. म्हणजेच हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला काय शो करतो तर ग्लुकोज याचं कंपोजिशन शो करणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ग्लुकोजच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? ग्लुकोजच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करत असताना काय समजू शकतो तर ग्लुकोज हा सॉलिड स्टेट मध्ये आहे. ग्लुकोज हा सॉलिड स्टेट मध्ये आहे. त्याचबरोबर ग्लुकोज हा सबस्टन्स किंवा मॅटर वॉटर सोल्युबल आहे. ग्लुकोज हा वॉटर सोल्युबल आहे. देन ग्लुकोज याची टेस्ट कशी आहे तर स्वीट टेस्ट आहे. ग्लुकोजची टेस्ट कशी असणार आहे स्वीट टेस्ट असणार आहे. म्हणजे या ग्लुकोजचे काय आहे प्रॉपर्टीज आहेत. देन ग्लुकोजच्या स्ट्रक्चरचा आपण स्टडी करणार आहे. स्ट्रक्चर ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असणार आहे तर सिंपली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6 आणि याच्या स्ट्रक्चरचा आपण स्टडी करणार. मग ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असणार आहे तर पहा या ठिकाणी CHO ग्रुप असणार आहे. या ठिकाणी CH2OH असणार आहे. या ठिकाणी HOH देन HOH OH HOH हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर ग्लुकोजचं आहे. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला मॅटर दिला जाणार आणि या मॅटरचा आपल्याला स्टडी करायचा आहे ऑन द बेसिस ऑफ केमिस्ट्री. मग मॅटरचा स्टडी करत असताना मॅटरचं कंपोजिशन आपण स्टडी करणार आहे. त्याचबरोबर प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहे. त्याचबरोबर स्ट्रक्चरचा या ठिकाणी काय करणार आहे स्टडी करणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला
केमिकल रिएक्शनचा स्टडी करायचा आहे. मग केमिकल रिएक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला माहित आहे केमिकल रिएक्शन मध्ये आपण काय समजू शकतो की केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, तर प्रोडक्ट मध्ये होणार आहे. रिएक्टंट मे बी कन्व्हर्टेड इनटू द प्रोडक्ट. केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही 10वी मध्ये न्यूट्रलायझेशन रिएक्शनचा स्टडी केलेला असेल. एक एक्झाम्पल घेणार आहे आपण केमिकल रिएक्शन मध्ये. तर 10वी मध्ये तुम्ही न्यूट्रलायझेशन रिएक्शनचा स्टडी केला असेल. मग 10वी मध्ये न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे काय, तर पहा ऍसिड प्लस बेस इट गिव्स सॉल्ट प्लस वॉटर. या रिएक्शन आपण म्हणणार आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन. म्हणजे न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये ऍसिडचे रिएक्शन कोणाबरोबर होणार, बेस बरोबर होणार आणि त्यानंतर त्यापासून सॉल्ट आणि वॉटर तयार होणार आहे. मग ऍसिड म्हणजे आपण एक्झाम्पल घेणार आहे HCl, बेस मध्ये घेणार आहे सोडियम हायड्रॉक्साइड. तर हा रिएक्टंट मॅटर आहे. HCl आणि NaOH यांना आपण म्हणणार आहे रिएक्टंट मॅटर. या रिएक्टंट मॅटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, तर सॉल्ट आणि वॉटर या मॅटर मध्ये होणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता HCl म्हणजे काय असणार आहे, H+Cl मायनस असणार आहे. NaOH मध्ये Na+ असेल, OH मायनस असणार आहे. मग ऍसिड HCl बेस NaOH बरोबर रिएक्ट होत असताना काय होणार आहे, तर HCl मधला H+ हा NaOH मधील OH बरोबर रिएक्ट होणार आणि प्रोडक्ट काय तयार होणार आहे, वॉटर. दॅट मीन्स H2O तयार होणार आहे. वॉटर दॅट मीन्स H2O तयार होणार आहे. त्यानंतर बेस मधील Na+ हा Cl- बरोबर रिएक्ट होणार आणि प्रोडक्ट मध्ये काय तयार होणार आहे, तर NaCl तयार होणार आहे. प्रोडक्ट मध्ये काय तयार होणार आहे, NaCl हा सॉल्ट तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो प्रोडक्ट तयार झालेला आहे या प्रोडक्टला आपण काय म्हणणार आहे, मॅटर म्हणणार आहे. या प्रोडक्टला आपण काय म्हणणार आहे, तर मॅटर म्हणणार आहे. प्रोडक्टला काय म्हणणार आहे, मॅटर म्हणणार आहे. ठीक आहे. म्हणजेच मला सांगायचं आहे की या ठिकाणी केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट याचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होणार आहे. रिएक्टंट याचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच रिएक्टंट मॅटरचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मॅटर मध्ये होणार आहे. मग हा जो आपण कन्सेप्ट स्टडी केलेला आहे या सर्व कन्सेप्ट वरून आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे ती पाहणार आहे. पहा या ठिकाणी केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे. या सगळ्यामध्ये किंवा या पॉइंट वरून आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन स्टडी करणार आहे. केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे, chemistry that means it is a branch of science. It is a branch of science that deals with the study of composition, properties and structure of matter and the reaction by which one form of matter may be converted into another form is called chemistry. म्हणजे केमिस्ट्री यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर मॅटरचा स्टडी करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केमिस्ट्री मध्ये मॅटरचा स्टडी करायचा आहे
आणि मॅटरचा स्टडी करायचा आहे, म्हणजेच मॅटरच्या कंपोजिशनचा स्टडी करायचा आहे, त्याचबरोबर मॅटरच्या प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे, त्याचबरोबर मॅटरच्या स्ट्रक्चरचा स्टडी करायचा आहे, बरोबर. त्याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला केमिकल रिएक्शनचा स्टडी करायचा आहे आणि केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट हा जो मॅटर आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, प्रोडक्ट या मॅटर मध्ये होणार आहे. म्हणजे वन फॉर्म ऑफ मॅटर मे बी कन्व्हर्टेड इनटू द अनदर फॉर्म ऑफ मॅटर. म्हणजे इन शॉर्ट केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला मॅटरचा स्टडी करायचा आहे. मॅटरचा स्टडी म्हणजे मॅटरचं कंपोजिशन काय आहे, मॅटरच्या प्रॉपर्टीज काय आहे, त्याचबरोबर मॅटरचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचबरोबर केमिकल रिएक्शनचा स्टडी करायचा आहे. यामध्ये मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की केमिस्ट्री या सब्जेक्ट मध्ये त्याच्या काही ब्रांचेस आहेत, तर त्या ब्रांचेसचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. केमिस्ट्रीमध्ये ज्या केमिस्ट्रीच्या ब्रांचेस आहेत या ब्रांचेसचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. मग केमिस्ट्रीच्या टोटल 5 ब्रांचेस आहेत. केमिस्ट्रीच्या टोटल 5 ब्रांचेस आहेत. फर्स्ट इज फिजिकल केमिस्ट्री, सेकंड इज ऑर्गेनिक केमिस्ट्री, third is inorganic chemistry, then analytical chemistry, and last one is biochemistry. There are total 5 branches of chemistry. तर या 5 ब्रांचेसचा आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. हे जे लेक्चर आहे हे केमिस्ट्रीचं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. या लेक्चर मध्ये मी तुम्हाला केमिस्ट्रीची डेफिनेशन किंवा केमिस्ट्रीमध्ये ऍक्च्युअल आपल्याला काय स्टडी करायचं आहे हे सांगितलेलं आहे आणि केमिस्ट्रीच्या ब्रांचेसचा या ठिकाणी आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. तोपर्यंत तुम्ही घरातच राहा. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.